जालना जिल्ह्यातील एक तरुण होता. लग्नाचं वय झालेलं होतं. घरी 2-4 एकर शेती होती आणि शेती करून आपला उदरनिर्वाह करत होता. आई वडिलांना सुद्धा सांभाळत होता. आता लग्नाचं वय झाल्यानंतर घरच्यांनी त्या तरुणाचं लग्न लावून द्यायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी एक चांगली पोरगी सुद्धा बघितली. पण मात्र ज्याला तेव्हा सोयरीक आली तेव्हा ती जी समोरची तरुणी आहे ती सरकारी नोकरीला होती आणि हा तरुण शेती करून आपला उदरनिर्वाह करत होता. याला दुसरा काहीही कामधंदा नव्हता. पण नंतर तरी सुद्धा पोरीकडचे म्हणले की पोरग समजदार आहे, मेहनती आहे आणि प्रामाणिक आहे, त्याच्यामुळे याला पोरगी द्यायला काही हरकत नाही. म्हणून पोरीकडच्यांनी त्या तरुणासोबत सोयरीक जमवली आणि पोराकडचे सुद्धा खुश झाले की बाबा आपल्या पोराला सरकारी नोकरीवाली पोरगी मिळाली म्हणून. मग दोघा जणांचं त्या ठिकाणी घरच्यांच्या मर्जीनं लग्न लावून देण्यात आलं. त्या दोघा जणांचा सुखाचा संसार झाला. पण मात्र ती जी तरुणी आहे तिला नोकरी छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्यामुळं त्या नवरा बायकोच्या जोडप्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये यावं लागलं. मग बायको कामाला जायची, नवरा घरकाम करायचा, घर सांभाळायचा, असं काही दिवस त्या ठिकाणी चाललं. पण मात्र जेव्हा बायको सरकारी नोकरीला जात होती तेव्हा मात्र त्या महिलेची ओळख त्या ठिकाणच्या एका अधिकाऱ्यासोबत झाली होती. सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि ती महिला तिच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याला गुरु भाऊ सुद्धा म्हणू लागली आणि स्वतःच्याच घरी आणू लागली. जेव्हा नवरा विचारायचा कोण आहे काय आहे तेव्हा ती सांगायची की हा माझा गुरुभाऊ आहे, असं म्हणून ती त्याला घरी सुद्धा बोलवायची. मग आता ती महिला नवरा सोडून त्या अधिकाऱ्याला जास्तीत जास्त वेळ सुद्धा देत होती, घरी सुद्धा बोलत होती. पण मात्र नवरा घरीच असल्यामुळं त्या महिलेला पद्धतशीर त्याला भेटता येत नव्हतं, सगळं काही मनमोकळेपणानं बोलता येत नव्हतं. म्हणून त्या महिलेनं स्वतःच्या नवऱ्यालाच एका ठिकाणी सिक्युरिटी गार्डची नोकरी लावून दिली आणि सांगितलं की घरी राहून तुम्ही सुद्धा बोर होता म्हणून तुम्ही सुद्धा कामधंदा करा, एका ठिकाणी सिक्युरिटी गार्डची नोकरी आहे. असं म्हणून त्या नवऱ्याला सिक्युरिटी गार्डच्या नोकरीला लावलं, नाईट शिफ्टला पाठवलं. तिकडं नोकरा सिक्युरिटी गार्डची ड्युटी करायचा आणि इकडं बायको त्या अधिकाऱ्यासोबत सगळं काही करायची आणि घडायचं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरामध्ये आणि पडेगाव परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. कारण की सुरुवातीला ते नवरा बायकोचं जोडपं वाळूज परिसरामध्ये राहत होतं, त्याच्यानंतर पडेगावला राहायला गेलं आणि हे सगळं प्रकरण घडलं. पण मात्र या घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे जालना जिल्ह्यापासून. जालना जिल्ह्यामध्ये एक गाव आहे आणि त्या गावामधला एक तरुण आहे, शेतकरी आहे. 2-4 एकर घरची शेती होती आणि तो शेती करून आपला उदरनिर्वाह करत होता. मग शेती करत असताना त्याला एक सोयरीक आली आणि सोयरिकेमध्ये त्याचं एका तरुणीसोबत लग्न जमलं. आता ती महिला अगोदरच सरकारी नोकरीला होती आणि तिनं सांगितलं की मी ज्या ठिकाणी नोकरी करते त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत राहावं लागेल. असं म्हणून ती नवऱ्याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमधल्या पडेगाव परिसरामध्ये राहायला गेले. त्याच्या अगोदर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी की भाड्यानं फ्लॅट घेतले होते, वेगवेगळ्या ठिकाणी रूम घेतली होती. पण मात्र त्यांनी फायनल घर पडेगाव परिसरामध्ये घेतलं होतं आणि त्याच ठिकाणी राहत होते. पण मात्र ती महिला ड्युटी करत असताना तिची ओळख एका अधिकाऱ्यासोबत झाली आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मग ही जी बायको आहे ती काय करायची, घरून निघतानाच 2-2 डबे घेऊन जायची. एक डब्बा तिच्यासाठी आणि दुसरा डब्बा तिच्या प्रियकरासाठी. मग नवरा विचारायचा की तुला 2 डबे कशाला लागतात, तू एकच डब्बा घेऊन जाऊ शकतेस ना. तेव्हा ती बायको सांगायची की एक डब्बा तिला सकाळी खायला लागतो, एक डब्बा दुपारी खायला लागतो. मग आता नवऱ्याला वाटलं नोकरीवाली आहे, काम करत असेल त्या ठिकाणी, तिला भूक लागत असेल म्हणून तो म्हणला ठीक आहे काही हरकत नाही. असं म्हणून ती 2-2 डबे घरून करून घेऊन जायची आणि तिकडं दोन्ही डबे खाऊन घ्यायची. बराच दिवस अशाच पद्धतीनं चालल्यानंतर एक दिवस ती तिच्या प्रियकराला थेट तिच्या घरीच घेऊन आली आणि नवऱ्यासोबत तिच्या प्रियकराची ओळख करून दिली. नवऱ्याने विचारलं कोण आहे, तेव्हा त्या बायकोनं सांगितलं हा तिचा मानलेला गुरुभाऊ आहे आणि त्यांच्यासोबतच त्या ठिकाणी काम करतो. मग जिथं कुठं जायचं असेल तिथं ती महिला त्या गुरुभावाला सोबत आणायची, नवऱ्याला सुद्धा सोबत घ्यायची आणि हे आणि यांचे 2 लेकरं मिळून अशा पद्धतीनं कुठं सुद्धा फिरायला जायचे. अशाच पद्धतीनं एक दिवस जेव्हा यांना छत्रपती संभाजीनगर शहराजवळच एक देवगड
परिसर आहे, देवस्थान आहे, त्या ठिकाणी हे नवरा बायकोचं जोडपं फिरायला जाणार होतं. तेवढ्यात त्या ठिकाणी त्या महिलेचा तो मानलेला गुरुभाऊ आला आणि तो सुद्धा यांच्या परिवारासह त्या देवस्थानाच्या ठिकाणी फिरायला गेला, एक 4 व्हीलर गाडी घेऊन. जेव्हा त्या ठिकाणी हे पोहोचले तेव्हा ती बायको म्हणली की मी काही मंदिरात येणार नाही, तुम्ही काय करा, लेकरांना घेऊन मंदिरात जा, त्या गार्डन परिसरामध्ये थोडा आनंद घ्या. असं म्हणून त्या बायकोनं तिच्या नवऱ्याला 2 लेकरांना नवऱ्यासोबत पाठवलं आणि ती स्वतः गाडीमध्ये तिच्याच प्रियकरासोबत बसली आणि गाडी पार्किंगमध्ये लावली. जेव्हा नवऱ्यानं जाब विचारला तू का येणार नाही, तेव्हा तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली आणि मी येणार नाही, याच ठिकाणी थांबणार आहे असं थेटपणानं सांगितलं. आता नवरा एवढा साधा भोळा होता, ते त्याच्या बायकोला काहीच म्हणला नाही. बोलायचा प्रयत्न केला तर त्या बायकोनंच त्याला भाडाभाडा बोलायला आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली असं स्वतः त्या नवऱ्यानं सांगितलं. मग आता तेवढं सगळं प्रकार घडल्यानंतरही तो नवरा तरीही तिला काही म्हणला नाही, तिच्यासोबतच राहत होता आणि आपला संसार सुखाचा करायचा प्रयत्न करत होता. मग हे सगळं केल्यामुळं आता त्या महिलेला तिच्या प्रियकरासोबत राहू वाटत होतं. नवरा मध्ये मध्ये येत होता, घरीच असल्यामुळं त्यांना काही भेटता येत नव्हतं. म्हणून त्या महिलेनं काय केलं, तिच्या नवऱ्याला एका ठिकाणी सिक्युरिटी गार्डची म्हणजे वॉचमॅनची नोकरी लावली आणि ती आता नवऱ्याला त्या ठिकाणी ड्युटीला पाठवू लागली. मग वॉचमॅनची ड्युटी म्हणल्यावर काय, कधी सकाळी, कधी दुपारी, कधी संध्याकाळी आणि संध्याकाळची जास्तीत जास्त करून त्याला नाईट शिफ्ट त्या ठिकाणी मिळायची आणि तो त्या ठिकाणी कामाला जायचा. आता तो त्या ठिकाणी कामाला गेल्यानंतर ती महिला त्या प्रियकरासोबत काय काय करायची हे त्या नवऱ्याला माहिती लागलं आणि एक दिवस तो घरी नसताना त्या महिलेचा मानलेला गुरुभाऊ त्याच्या घरी आलाय अशी माहिती त्याला जवळच्या एका मित्रानं दिली आणि तो त्या ठिकाणी अचानक घरी पोहोचला. जेव्हा अचानक घरी पोहोचला तेव्हा त्यांनी घराचं दार वाजवलं. तेव्हा त्याला बाहेर त्या पुरुषाची गाडी दिसली आणि गाडी पाहून त्यानं घराचं दार वाजवलं. महिलेनं काही केल्या, दार उघडलं नाही. हा त्या ठिकाणी 10 मिनटं, 20 मिनटं, 1 तास घराचं दार वाजवत होता, तरीसुद्धा आतमधून काहीही रिप्लाय आला नाही. मी झोपलेली आहे, 5 मिनिटांना दार उघडते असं तिनं सांगितलं. पण मात्र नवऱ्यानं जेव्हा आवाज चढवला आणि जोरजोरात आरडू लागला तेव्हा त्या बायकोनं दार उघडलं आणि तोपर्यंत तो प्रियकर किचनमध्ये लपून बसला होता. मग हा नवरा घराची झाडाझडती घेत होता. जसा किचनमध्ये पोहोचला तसं त्याला त्या ठिकाणी तिचा मानलेला तो गुरुभाऊ दिसला. त्याला काही जाब विचारणार तेवढ्याच तो त्याच्या देखत त्याला धक्का देऊन घराच्या बाहेर निघून गेला आणि निघून गेल्यानंतर गाडी काढली आणि निघून गेला. आता इकडं तो नवरा त्याच्या बायकोला जाब विचारत होता. मग ती बायकोच त्याच्यावर भडकू लागली, तुम्ही माझ्यावर संशय घेता का, असं करता का, तसं करता का, असं म्हणून त्या नवऱ्याला जोरजोरात भांडू लागली. तेव्हा त्या नवऱ्यानं तिच्या घरच्यांना, आजूबाजूच्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाच लोकांनी नावं ठेवले की तू तुझ्या बायकोवर संशय घेतो का, असं करतो का, तसं करतो का. इथूनच दोघा जणांमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात सुरू झाला. वाद एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झाला की त्या महिलेनं थेट नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि घटस्फोटाची मागणी करून पोटगीचा दावा दाखल केला आणि पोटगी देण्याची मागणी सुद्धा केली. आता त्या नवऱ्याविरोधात बायकोनं तक्रार दाखल केली आहे. घटस्फोटाची आणि पोटगीची प्रक्रिया सुरू आहे आणि हा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती आता एका पत्नी पीडित पुरुष आश्रमामध्ये गेलेला आहे आणि त्या ठिकाणी आपलं आयुष्य जगत आहे. हा संपूर्ण घडलेला घटनाक्रम स्वतः त्या व्यक्तीने आपल्याशी बोलताना सांगितलेला आहे. फक्त त्याची ओळख पटू नये म्हणून आपण त्याचं नाव, गाव, त्याच्या बायकोचं नाव हे सगळं काय गुपित ठेवलेलं आहे असंच त्या पुरुषाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. सांगण्याचा उद्देश केवळ हाच आहे की त्या पुरुषाला कशा पद्धतीनं त्रास झालेला आहे, कशा पद्धतीनं त्याच्या बायकोनं त्याच्यावरच गुन्हे दाखल करून त्याला अडकवलेला आहे, हेच त्यांना केवळ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा घटना समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तर दुसरीकडं महिला, मुली, तरुणी यांच्यावर सुद्धा अन्याय अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. आता ज्या पद्धतीनं ही संपूर्ण घटना त्या पुरुषानं सांगितलेली आहे त्याच पद्धतीनं आपण तुम्हाला सांगितलेली आहे. पण मात्र ही फक्त त्या पुरुषाची एक बाजू आहे. दुसरी बाजू त्या महिलेची काय आहे, ती खरंच अशा पद्धतीनं करत होती का, कारण की यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच फक्त खऱ्या आहेत का, या सगळ्या गोष्टींची बाजू तपासून पाहणं सुद्धा गरजेचं आहे. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून काय घडलेलं असेल, दडलेलं असेल, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय
तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.